आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। नमस्कार, मी संतोष वत्सराव चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा नियोजन समिती महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जो पोर्टेबल वेंडर स्टॉलचा जो घोटाळा झालेला आहे, म्हणजे डीबीटी पद्धतीने हा घोटाळा पद्धत अवलंबवणार होते, परंतु आहे ना त्यांनी मुळात डीबीटी पद्धत ही चुकीच्या पद्धतीने अवलंबवली आहे। यामध्ये रितसर खोटे बनावट कागदपत्र तयार केले आणि आहे ना जो योजना आहे, शासकीय योजना आहे, ती फक्त कागदोपत्री राबवली। प्रत्यक्षात जी आहे ना पोर्टेबल वेंडर स्टॉल जे आहे तो आहे ना 25 ते 30 हजार रुपयाचा पोर्टेबल वेंडर स्टॉल आहे। यामध्ये ना 2,70,000 हे वेंडर स्टॉलची किंमत आहे। 1% प्रशासकीय खर्च आहे आणि 2,500 रुपये त्याच्यामध्ये त्यांनी आहे ना स्वयंसहायता शुल्क दिलेले आहे। याच्यामधले जे घोटाळा त्यांनी केलेला आहे तर महिला बचत गटांना ज्या आहेत त्यामध्ये ना कोविडमध्ये मृत्यू झालेल्या ज्या पती आहेत अशा विधवा महिला, परित्यक्त्या, निराधार महिला आणि DOC महिला अशा यांच्यासाठी ती योजना होती, पण प्रत्यक्षात ती योजना राबवली आहे तर जे लाभार्थी महिला ज्या नाही आहेत अशा महिलांना पण त्यांनी पोर्टेबल वेंडर स्टॉल दिलेला आहे। आणि ह्या योजनेच्या अंतर्गत त्यांनी एका टपरी जवळजवळ वेंडर स्टॉलच्या मागे 2,25,000 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। म्हणजे टोटल जर पाहिलं गेलं तर भ्रष्टाचार हा आहे ना महाराष्ट्र शासनाचा 4,16,00,000 रुपये निधी होता, परंतु याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 3 कोटीपर्यंत आहे ना भ्रष्टाचार करून DCO महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्था मुख्य मागणी ही आहे की आमची आहे ना याच्यामध्ये आहे ना परित्यक्त्या विधवा महिलांना आहे ना जे काही योजना वरतून राबवलेली होती ती पूर्णतः लाभार्थ्यांना पूर्ण त्यांचे पैसे मिळावे आणि त्यांचा पूर्ण लाभ त्यांना मिळावा आणि भ्रष्टाचार झालेल्या अधिकारी, पदाधिकारी, जे काय कर्मचारी त्यांच्यावर आहे ना त्यांना बडतर्फ करण्यात यावं आणि आहे ना त्यांना शासनातून निलंबित करण्यात यावं, हीच आमची मागणी आहे। मी संतोष चव्हाण। उदरनिर्वाह त्या स्टॉल मार्फत होईल, त्या दुकानामार्फत, त्या व्यवसाय मार्फत होईल, हा एक सुंदरशी योजना महाराष्ट्र शासनाने काढली होती। परंतु जेव्हा ते अक्षरशः जेव्हा स्टॉल आम्ही स्वतः जाऊन बघितले तो ते स्टॉल एक 25 ते 30 हजाराच्याच घरातले स्टॉल आहे, पण महाराष्ट्र शासनानं त्या स्टॉलसाठी 2,77,700 रुपये दिलेले होते। मग जेव्हा हे एवढं सस्त्यातलं स्टॉल जेव्हा त्यांना वाटप करलेला त्या भोळ्या बाबड्या माता बहिणीला वाटप केलं, बाकीचे पैसे गेले कुठे याची चौकशी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एक कमिटी निवडून व त्या कमिटीमध्ये आमच्यातला एक मेंबर घेऊन ही चौकशी करावी, ही आमची मागणी आहे। तशीच दुसरी मागणी, मागच्या 2024ला मोफत शालेय गणवेश योजना ही जी जिल्हा परिषद झाले, महानगरपालिका जे गव्हर्नमेंट स्कूल आहे त्या विद्यार्थ्यांना फुकट गणवेश वाटप करण्यात यावा याकरता महाराष्ट्र शासनाने मोफत गणवेश योजना चालू केली होती व ही योजना फक्त महिला बचत गटाकडनं हे कपडा हा युनिफॉर्म शिवून घ्यावा अशी अट होती। परंतु महिला आर्थिक विकास महामंडळाचे DCO, ADCO व CMRC मॅनेजर यांनी असे न करता यांनी प्रायव्हेट कंपन्यांना हा कपडा दिला व कमिशन बेसवर त्यांच्याकडून पर ड्रेस काय 5 रुपये 6 रुपये काय घेतले असेल असे कमिशन घेऊन हा प्रायव्हेट कंपन्याकडून यांनी कपडा शिवून घेतला। ॲक्सेसरीज जेव्हा महिला बचत गटांनीच विकत घ्यायची होती गणवेशाची, तिथं न करता त्यांनी एकाच व्यक्तीला, नगरच्या एकाच व्यक्तीला संपूर्ण ॲक्सेसरीज विकत घेण्यास सांगितली। हा सर्व कमिशन बेसवर चाललेला यांचा खेळ होता व हा खेळ त्यांचा थांबव यांनी केलेला हा भ्रष्टाचार भविष्यात होऊ नये याकरता जिल्हाधिकारी साहेबांकडे आमची हीच मागणी आहे की त्यांची रीतसर चौकशी करण्यात यावी व मागच्या भोळ्या भाबड्या गोरगरीब माता बहिणींना न्याय मिळवून द्यावा, हीच आमची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे व त्यांना न्याय मिळावा याकरिता आमचे सिद्धार्थ भाऊ बोर्डे
भारतीय क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष हे आज ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत.